हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण कंसवध भाग 3. श्रीकृष्णाला ठार मारण्याकरता गोकुळ वृंदावन येथे कंसाने कपट कारस्थान करून पाठविलेल्या सर्वच्या सर्व राक्षसांना एका छोट्या बालकाने ठार मारले याची कीर्ती आजूबाजूला पसरलेली होती. हा बालक साधासुद्धा नाही, हा निश्चितच प्रत्यक्ष भगवान आहे. कंसाच्या जुलमी राजवटीमधून हा बालक आपली सुटका करेल याची खात्री जनतेला आली होती. यामुळे वाटेत गावागावातून श्रीकृष्ण आणि बलराम यांना पाहायला भेटायला जनसमुदाय जमत होता. लोक त्यांचे अभिष्टचिंतन करत होते. याचा अर्थ जनता कंसाच्या विरुद्ध होती. यामुळे कंसाला ठार करून जनतेला दिलासा देणे आणि मथुरेचे राज्य उग्रसेन कंसाचे वडील यांच्या पुन्हा ताब्यात देणे हे पहिले अवतार कार्य भगवंत श्रींनी आरंभिले ते योग्यच होते. यामधून मार्गस्थ होत होत रथ मथुरेला पोहोचला तेव्हा सायंकाळ झाली होती. अक्रूर श्रीकृष्णाला म्हणाला की जरी कंसाने त्यांची राहण्याची सोय राजमहाली केली असली तरीही तेथे न जाता त्यांनी त्याच्याच घरी गरिबाचा पाहुणचार घ्यावा. परंतु श्रीकृष्णाने अक्रूराला सांगितले की तो जनसमुदायात राहू इच्छितो. आधी यदुवंशाच्या शत्रूचा निपात करतो आणि मग तुमच्याकडे येतो. तसेच अक्रूराने त्यांना कंसाकडे न्यायला येऊ नये. मथुरा नगरी पाहत पाहत आम्ही कंसाच्या राजमहाली येऊ असेही श्रीकृष्णाने अक्रूराला सांगितले. मग नंद आणि सर्व गोप ज्या बगीच्यामध्ये त्यांची वाट पाहत होते तेथेच श्रीकृष्ण आणि बलराम यांनी त्या रात्री मुक्काम केला. तेथे मथुरा नगरीतील नागरिक श्रीकृष्णाला भेटायला आले होते. त्या सर्वांशी श्रीकृष्णाने वार्तालाप केला. त्याला कंसाबद्दल असलेला जनतेचा क्षोभ जाणून घ्यायचा होता, त्यांच्या व्यथा समजून घ्यायच्या होत्या. श्रीकृष्णाची ही राजनीती लक्षात घेण्यासारखी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकृष्ण आणि बलराम काही गोपांसह मथुरा नगरीमध्ये फेरफटका करण्यासाठी निघाले. त्यांना पाहायला सर्वत्र स्त्री पुरुष घरांच्या सज्जामध्ये रस्त्यामध्ये जमू लागले. आनंदाने त्यांना हार तुरे देऊन त्यांच्यावर पुष्पवर्षाव करू लागले. त्यांना मिष्टान्नाचे घास दही लोणी भरवू लागले. वाटेत त्यांना एक रजक दिसला. त्यांनी त्याच्याकडे वस्त्राची मागणी केली. तो कंसाचा धोबी होता. तो उर्मटपणे श्रीकृष्ण आणि बलराम यांना म्हणाला की तुमच्यासारख्या रानावनात हिंडणाऱ्या दरिद्री मुलांना अशा राजवस्त्रांची गरज काय? मूर्खानो, चला निघा येथून. त्याचा हा उर्मटपणा ऐकून श्रीकृष्णाने तेथेच त्याला मुष्टी मारून ठार केले. मग त्या सर्वांनी तेथील वस्त्रे परिधान केली. ते पाहून त्या रजकाच्या हाताखाली काम करणारे धोबी घाबरले आणि ते पळत पळत कंसाकडे गेले आणि त्यांनी कंसाला घडलेली गोष्ट सांगितली. श्रीकृष्णाला जाहीर करायचे होते की आता या नगरीत मगरुरी खपवून घेतली जाणार नाही. त्यानंतर त्यांना वाटेत एक युवती दिसली. ती सुंदर होती परंतु तिला कुबड होते. ती कंसाला उठणे लावत असे. त्या युवतीने श्रीकृष्ण आणि बलराम यांना सुगंधी उठणे लावले. श्रीकृष्णाने त्या युवतीच्या कुबड असलेल्या अंगाला बोटाने स्पर्श केला आणि तिचे कुबड गेले. ती सरळ झाली. यामुळे त्या युवतीने श्रीकृष्ण आणि बलराम यांना तिच्या घरी येण्याचा आग्रह केला. परत केव्हा तरी येऊ असे आश्वासन देऊन श्रीकृष्ण आणि बलराम गोपांसह पुढे निघाले. श्रीकृष्णाला हेच जाहीर करायचे होते की प्रेमाने वागा, त्यातच सर्वांचे भले आहे. वाटेत त्यांना कंसाचे शस्त्रागार दिसले. श्रीकृष्णाने पहाऱ्यावरील सैनिकांना विनंती केली की उद्या ज्या धनुयार्गाचे आयोजन केले आहे ते धनुष्य तो पाहू इच्छितो.
सैनिकाने मनाई केली तरीही श्रीकृष्ण बळजबरीने आत गेला. तेथे एखाद्या खांबासारखे उंच आणि भले मोठे धनुष्य होते. ते धनुष्य उचलून घेणे अशक्य होते आणि त्याचा प्रत्यंचा लावण्याचा विचारही करणे म्हणजे वेडेपणा होता. श्रीकृष्णाने ते धनुष्य सहजच उचलले, त्याला प्रत्यंचा लावली आणि पुन्हा काढली. मग त्याने ते महाअजस्त्र धनुष्य मध्यभागी मोडून टाकले. त्यावेळी स्फोटासारखा फार मोठा आवाज झाला आणि तो ऐकणाऱ्यांच्या कानठळ्या बसल्या. ते अचाट कृत्य पाहून सर्व पहारेकरी सैनिक श्रीकृष्णावर धावून आले. श्रीकृष्ण आणि बलरामाने त्या धनुष्याच्या एका एका तुकड्याने त्या पहारेकऱ्यांना आणि सैनिकांना झोडपून ठार मारायला सुरुवात केली. उरलेले सैनिक जीव वाचवत पळत पळत कंसाकडे गेले. त्यांनी कंसाला ते दुस्साहस कथन केले. ते ऐकून कंस घाबरला आणि आता आपला काळ जवळ आला आहे या विचाराने तो खच्ची झाला. त्याची मनःशांती ढळली. त्या रात्री त्याची झोप उडाली. श्रीकृष्णाला हाच संदेश कंसापर्यंत पोचवायचा होता. अशा प्रकारे मथुरा नगरीत लीला करत संचार करून श्रीकृष्णाने भिन्न भिन्न व्यक्तींना योग्य ते संदेश दिले. हरिओम.